नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याला ह्या ड्रेसचं नेक डिझाईन करायचं आहे. पोटली बटन आणि पायपिंग असणार आहे ह्या ड्रेसमध्ये. तर ह्या ड्रेसचं मी कॅनव्हास आणि कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण दाखवणार आहे. तर फुल व्हिडिओ पहा. तर नेकचं विड्थ आहे 3 इंच गळ्याची विड्थ आहे. आता ही हाईट कमराची घेतलेली आहे. वरून शोल्डरपासून आपल्याला खालीपर्यंत कमरापर्यंत घ्यायची आहे. हे 3 इंच वरच्या साईडला घेतलेले, खालच्या साईडला पण 3 इंच घेतलेलं आहे. आता हे फ्रंट नेक आपल्याला मोजून घ्यायचा आहे. गळ्याचा फ्रंट नेक जेवढा आहे तेवढा आपल्याला तिथे शेप टाकायचा पान आकाराचा. सर्वात आधी गळ्याचा मार्किंग मोजून घेते. इकडून 5.5 आहे. टॉप व्यवस्थित नाही म्हणून मी जरा दोन साईडनं पण मोजून घेतलेला आहे. 5.5 इंच गळ्याची हाईट येत आहे. इकडून 5.5ला थोडं कमीच येत आहे. क्रॉसमध्ये घेतलं तर 5.5. तर आता हे आपण खालच्या साईडला 5.5 इंच आपल्याला गळा आहे, तर 6 इंचावर मार्किंग करायचे आहे. अर्धा इंच त्यांनी थोडासा गळा लहान सांगितला म्हणून मी थोडं कमी 2 पॉईंट कमी घेतलेला आहे. तर हे एक रेष घेतलेली आहे मी, आणि हे आता 3 इंचावरून 3 इंच बॉक्स करून घ्यायचा आहे. गळा कमी सांगितल्यामुळे मी 2 पॉईंट कमी ठेवलेला आहे. तुम्ही अर्धा इंच वाढवायचा आहे गळ्याला. तर हे गळ्याला आपल्याला पान आकाराचा शेप देऊन घ्यायचा आहे. पान आकाराचा शेपच ह्या गळ्याला चांगला दिसतो, हा पोटली बटनचा. आणि खालच्या साईडला जे आपल्याला गळ्यापासून जे खालच्या साईडला 14 इंचापर्यंत जी मार्किंग घेतलेली आहे तिथे फक्त 2 पॉईंटचा अंतर ठेवायचं. 2 पॉईंटपेक्षा जास्त नाही ठेवायचं आहे. मग जे आपण हे पोटली वगैरे लावतो तिथं गॅप खूप जास्त होतो. तर आपल्याला इथं फक्त 2 पॉईंटचं अंतर द्यायचं आहे. लक्ष देऊन पहा. खालच्या हे कॅनव्हासच्या बाजूने आपल्याला 1-1 इंचाची मार्जिन ठेवायची आहे. मी अंदाजानेच घेतलेली आहे. आणि ह्याच्या पण खाली आपल्याला कापड लागतो, ह्याच्या खाली पण आपल्याला 1 इंचाची मार्जिन घ्यायची आहे. नसा तेवढेच बराबर ठेवशाल तर अवघड होईल. तर हे अशा प्रकारे कॅनव्हास आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट आहे ते वेस्ट काढून घ्यायचा आहे, आणि आपल्याला जेवढा गळ्याचा आकार आहे थोडा कट करून घ्यायचा आहे. हे आपला वेस्ट पार्ट कट केलेला आहे सर्वात आधी. आता आपल्याला हे गळ्याचा पार्ट कट करायचा आहे. सर्वात आधी वरच्या साईडने आपल्याला गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे, अशा हलक्या आकाराने. एकदम अशा 2च पॉईंट घ्यायचा आहे. बघू शकता मी कशा 2 पॉईंटचाच घेत आहे. व्यवस्थित अशा प्रकारे 2 पॉईंटचाच कट करून घ्यायचा आहे. इथे आता नॉच नोकदारच ठेवायचा आहे स्ट्रेटमध्ये. अशा प्रकारे हे गळ्याचा आपल्याला कट करून झालेला आहे. आता आपल्याला अस्तरवर यायला प्रेस करून चिपकवून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे हा गळा आलेला आहे. बीचमध्ये गॅप एवढाच पाहिजे, याच्यापेक्षा जास्त नाही पाहिजे. आता इथे मी अस्तर जॉईंट करून घेतलेलं आहे. जे ड्रेसच्या याच्यातून जे निघलेलं आहे तेच आपल्याला जॉईंट करून घेतलेलं आहे. तर हे मार्जिन जे जॉईंट केलेलं आहे ते एका साईडने नाही ठेवायचे, आपल्याला अवघड होईल. एका साईडने ठेवलं तर तिथं जाड होईल. असं प्रेस करून घ्यायचं मधल्या साईडने असं, तर ते दोन्ही साईडने थोडं थोडं जातं, तर आपल्याला तिथं जाड होत नाही. तर अशा प्रकारे हे प्रेस करून घ्यायचं. व्हिडिओ स्किप न करता बघा, लक्ष देऊन. खूप छान गळा झालेला आहे. पोटली बटन वगैरे कसे अटॅच करायचे एकदम सविस्तरपणे हे सांगितलेलं आहे. आता हे गळ्याची जी लेंथ आहे ती आपल्याला पाहून घ्यायचं, याच्यात बसते का. तर आपल्याला 14 इंच आहे, तर 15 इंचाचे आपल्यावरही आपण एक इंच जे एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते पण त्याच्यात बसून जाईल. तर अशा प्रकारे हे वरच्या साईडला जे आहे ना, मी 3 इंचाचा आपला गळ्याचा गॅप आहे. 3 आहे तर आपण 6 इंच घ्यायचा आहे. 6 इंचावर मार्किंग करूनच आपल्याला ते कॅनव्हास प्रेस करून चिपकवायचं आहे. काही जणी कसे डायरेक्ट जर चिपकवतो तर जी गळ्याची विड्थ आहे ती पसरट होऊन जाते. ते पसरट न होण्यासाठी आपल्याला हे अशा प्रकारे 6 इंचावर मार्क करायचं. समजा आता तुमचं 5 इंच आहे तर 2.5 इंचाचा आपला गळ्याचा गॅप येतो, तेव्हा मग आपण
2.5 इंचावरती 2.5 इंच 5 इंचावरती गॅप करायचा आहे. आता हे 6 इंचावरती आहे, तर मी 6 इंचावर मार्किंग करून हे प्रेस करून घेते. अशा प्रकारे हे प्रेस करून शुगरचा जे भाग आहे ते खालच्या साईडला ठेवून अशा प्रकारे प्रेस करून हे फिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे पण एक्स्ट्रा आहे आता याच्यातलं कापड ते कट करून घ्यायचं आहे. आता हे कट करून झाल्यावरती जे आता राऊंड शेप आहे त्या जागेवर आपल्याला नॉच मारायचा आहे. आपल्याला पलटवायला सोपं जातं. आणि आता हे कॅनव्हासचं गळ्याच्या बाजूचं व्यवस्थितपणे पाहून याचा आपण नॉच मारून घ्यायचं आहे. नॉच हे सर्व प्रकारे नॉच सेंटरचं काढून घेतलेलं गरजेचं आहे. आणि हे आता हे आहे ते आपल्याला एक्स्ट्रा जे पण फॅब्रिक आहे याला फोल्ड करून स्टिच करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे फोल्ड करून हे स्टिच करायचे आहे. हे अशा प्रकारे स्टिच करून घेतले. आता हे गळ्याच्या भागाला पण आपल्याला सेंटर नॉच काढायचा आहे. आणि गळ्याचं जे पण पार्ट आहे तिथे पण नॉच असतं ते पण नॉच ठेवून घ्यायचं आहे. आणि हे सेंटर पॉईंटपासून आपल्याला व्यवस्थितपणे हे सेट करून घ्यायचं आहे. आता गळ्याच्या भागाला खालच्या साईडला क्रॉसमध्ये न जाण्यासाठी आपल्याला हे कपड्याचा पूर्ण भाग मोजून घ्यायचा आहे. पूर्ण भाग 21 आहे तर त्याचा हाफ 11.5 येतो. 11.5वर आपल्याला सेंटर काढून तिथे बराबर हे अशा प्रकारे पिन लावून घ्यायचे आहे. सेट व्यवस्थित करायचा आहे. आता खालच्या साईडला एक लावून घेते, बराबर फिक्स होऊन जाईल. आता हे अशा प्रकारे हे सेट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला गळ्यापासून आपल्याला कॅनव्हासच्या एकदम कटन आपल्याला स्टिच मारून घ्यायचे आहे. हे अशा प्रकारे आधी लॉक करून घेऊन गळ्याचे एकदम कॅनव्हासच्या बाजूने स्टिच मारून घ्यायचे आहे. अशाच प्रकारे पूर्ण इथे आपल्याला कोना काढायचा आहे. सुई आतमध्ये ठेवून अशा प्रकारे कोण्यावरूनच घ्यायचा आहे. आणि इथे राऊंड शेप आहे तर राऊंड शेप जसा शेप आहे तसा आपल्या कॅनव्हासच्या बाजूने स्टिच करून घ्यायचे आहे. स्टिच करून झाल्यानं हे जे पण पिन आहेत ते अटॅच करता वेळेस आपण ठेवलेले हे सर्व काढून आपल्या 2 पॉईंटवरून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. मार्जिन जास्त नाही ठेवायचे, 2च पॉईंट मार्जिन ठेवून हे कट करून घ्यायचं आहे. आणि गळ्याच्या मध्यभागी जे आहे आपण जे कट करणार आहोत ते सेंटरनं कट करून घ्यायचं आहे. आणि 2 साईडने आपल्याला खालच्या भागाने नॉच पण देऊन घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे स्ट्रेट कट करून खालच्या भागाला इथे 2 नॉच द्यायचे आहेत. बघा मी कशा प्रकारे नॉच म्हणत आहे क्रॉसमध्ये. इथे असं क्रॉसमध्ये असं नॉच करून घ्यायचं आहे. नॉच केल्यावर व्यवस्थित इथे पलटून घेता जमते. तर आता हे व्यवस्थितपणे हे पूर्ण स्टिच करून झालेलं आहे. कट पण झालेला आहे. आता हे वरची दाब स्टिच मारून घ्यायची आहे. इथं दाब स्टिच जर नाही मारायची तर आपण फिनिशिंग येण्यासाठी ते प्रेस पण करू शकता. हे अशा प्रकारे आता हे कॅनव्हासच्या वरच्या साईडला व्यवस्थितपणे हे करून सर्व बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. हे बघा नॉच दिल्यामुळे इथं आपल्याला व्यवस्थितपणे थोडासा बॉक्सचा शेप आल्यासारखा येतो. तिथे आपल्याला पायपिंग अटॅच करायची आहे. जर पायपिंग अटॅच करायची नसली तर डायरेक्ट आपण सेंटरमध्ये कट करून बॉल्स अटॅच करून हे करू शकता. आपण ते व्यवस्थितपणे फिनिशिंग नाही येत. अशा प्रकारे खूप छान फिनिशिंग येते. आता आपल्याला हे गळ्याचं पूर्ण झालेलं आहे. तर आता आपल्याला हे पॅन्टचा कापड आहे. पॅन्टचा आपल्याला
पॅन्टचं कापड घेऊन मी सेंटर पार्टमध्ये आपली ही डोरी पायपिंगची डोरी घेऊन पायपिंग करून घेते. आणि परत आहे की नाही आपल्याला हे जे पण पॅन्टचं आहे ते लावू शकता, नसेल तर ड्रेसमध्ये जे मॅचिंग आहे आपण ते पण लावू शकता. आता ही पायपिंग रेडी करून घेतली मी आणि आपल्याला सेंटरमधून लावायचं. आपण जेव्हा आपण लावतो तेव्हा एक साईडने पायपिंग करतो, पण आपल्याला हे डायरेक्ट अटॅच करायची आहे म्हणून मी सेंटरनं लावलेली आहे. आणि एकदम कॅनव्हासच्या बाजूने फक्त आपली पायपिंग दिसली पाहिजे तशा प्रकारे ही स्टिच करायची आहे. आता हे खालच्या साईडला आपल्याला जी टाकायचं आहे पायपिंग, इथे आपल्याला पलटून नाही घेता येणार, तिथं आपल्याला कट करून खालच्या साईडला सोडून टाकायचं आहे. आता खालच्या साईडला एक सोडलेला आहे, लगेच त्याच्या खाली सोडून दुसरा भाग वर घ्यायचा आहे. अशा प्रकारे तिथे नॉच व्यवस्थितपणे नाही येणार, अशा प्रकारे केलं तर व्यवस्थितपणे स्ट्रेटमध्ये येते. आता हे अशा प्रकारे हे कॅनव्हास कट नाही व्यवस्थित अशाच प्रकारे स्टिच करून घ्यायचे आहे. हे स्टिच करून झालेलं आहे, पाहू शकता किती छान फिनिशिंग वाटत आहे. साधा आपण अशाच प्रकारे पण पट्टी ठेवून पण छान फिनिशिंग येते, तशा प्रकारे पण केलं तरी. किंवा ते आपण गळ्याची मी व्हिडिओ बनवून टाकेन. आता आपल्याला इथे पोटली बटन अटॅच करायचे आहेत. सेंटर भागाला 3-3 करून असे अटॅच करायचे आहेत. मी फेमिकॉल नव्हते तर मी छोटे छोटे ह्याची कतरण घेतलेली आहे. ह्याच कापडाची बारीक मी आधी कतरण करून घेतले आणि अशा प्रकारे ह्याचे बॉल्स रेडी केलेले आहे. थोडं लांबपर्यंत आपण दोरा फिरवायचा आहे, तर ते लांबपर्यंत जर दोरा फिरवलं का व्यवस्थित आपल्याला होतं. आणि इथे मी व्हिडिओ स्टॉप केलेला होता, तर इथे व्हिडिओ मला लावायला लक्षातच नाही आहे. तर हे झालं, एक अटॅच लावून झाल्यानंतर लक्षात आलं, तर हे लगेच मी व्हिडिओ चालू केलेला आहे. अशा प्रकारे हे लावून घ्यायचं आहे. आता एकदम खालच्या साईडला आहे ते लावायचं आहे. इथे गळ्यामध्ये आपल्याला जे अंतर आहे गळ्यापासून जे खालच्या कमरेच्या साईडपर्यंत 3-3 बॉलचे 9 बॉल्स असे अटॅच करून घेत आहे मी. तर आता हे खालच्या साईडला खूप हार्डमध्ये गेलं, वरच्या साईडला काय नाही झालं. खालच्या साईडला अटॅच करता वेळेस जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते बाहेर येत होतं. तर अशा प्रकारे तरी पण हे सेट करून घेतले. असा कोणतेही बारीक असलेलं वस्तू घेऊन थोडीशी ही मार्जिनमध्ये करायची आहे बॉल्सची. इथे खालच्या साईडलाच थोडं अवघड जाणार आहे. अशा प्रकारे हे पण अटॅच करून घेतले मी. आता इथे थोडंसं लॉक करून मी हे काढून घेते. आता आपल्याला इथे डायरेक्ट पट्टी अशी स्टिच करता नाही येणार. आता आपल्याला याच्या खाली एक पट्टी पण अटॅच करायची आहे, ते लॉक करून मी काढून घेते. अशा प्रकारे आपल्याला एक 2-2.5 इंचाची एक सरळ पट्टी काढून घ्यायची आहे. त्या सरळ पट्टीवर असल्या साईडला फोल्ड करून एक अशी सरळ एक स्टिच मारून घ्यायची आहे. डबल फोल्ड करून अशा प्रकारे हे स्टिच मारून घेतल्यावर आपल्याला ह्याच्या खाली आपल्याला अटॅच करून दोन्ही फिक्स करून घ्यायचं आहे. तर सर्वात आधी हे मी गळ्याचा वरून आपली हाईट मोजून घेते. गळ्याची आपल्याला जेवढी पाहिजे होती तेवढी. तर वरच्या साईडने आपल्याला गळा मोजायचा आहे. 5.5 इंचाचा गळा पाहिजे आपलं. 5.5 इंचावर अशा प्रकारे मार्क करायचं आहे. आणि इथे ते कापड अटॅच करून घ्यायचं आहे. तर इथे मी पिनने सेट करून घेते.
आता इकडल्या साईडनं पण आपल्याला गळ्याचा भाग 5.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. मी वरच्या साईडला 5.5 इंच घेण्यासाठी वरचा अर्धा इंच जे शोल्डरची जी मार्जिन आहे ती सोडूनच मोजून घेतलेलं आहे. असं 5.5 इंच आपलं जे आहे ते व्यवस्थितपणे ठेवून सेट करून घ्यायचं आहे. हे पण मी सेट करून घेतले. आता ह्याच आपल्याला सेट केलेल्या याच्या कापडवरून इथे एक स्टिच मारून घ्यायचे आहे. हे जी बॉल्सची आहे ती मार्जिन थोडीशी बाहेरच येत होती. थोडंसं हे सेट करायलाच थोडा वेळ लागत होता. तर अशा प्रकारे तरी पण हे कसं तरी फायनली कंप्लीट केले ह्या ड्रेसने खूप वेळ खाल्ला माझा. तरी अशा प्रकारे हे झालेलं आहे इथे सेट. आता इथे आपल्याला सिंगल टंचन लावूनच आपल्याला ते इकडली जी आहे ते बॉल्सच्या पुढची भाग आपल्याला स्टिच मारून घ्यायचे आहे. इथे लॉक करून घेते. आता इथे आपल्याला फूट चेंज करावं लागेल कारण इथं आपल्याला स्टिच मारता येणार नाही. इथे अवघडच जाईल आपल्याला. डायरेक्ट मारण्यासाठी बघितले मी, ट्राय केले पण नाही होत, बीचमध्ये गॅप पडतो. तर ह्याला आपल्याला सिंगल टंचन लावून आपण सेट करून घेऊ. सिंगल टंचने अशा प्रकारे हे अटॅच करून घेत आहे. अशा प्रकारे हे सिंगल टंचने हे पूर्ण अटॅच करून झालेलं आहे. आपल्याला हे आता हे फायनल तुम्हाला ह्याचा ड्रेसचा पण पूर्ण दाखवते. अशा प्रकारे हे ड्रेसचा बॉल्स आणि हे व्यवस्थितपणे हे पूर्ण डिझाईन झालेली आहे. इथे थोडं गॅप वाटत आहे तर इथे मी थोडी डबल एक स्टिच देते. आणि हे आपल्याला हे जे बाहेर फॅब्रिक जे निघते आपलं पाइपिंगचं ते न निघण्यासाठी आपण साईडने सिंगल टंचने एक स्टिच मारली का तर हे पण ॲडजस्ट होऊन जातं त्याच्यामध्येच. हे अशा प्रकारे हे साईडने पण एक स्टिच मारून घ्यायचे आहे. मधल्या साईडने जेवढे पण आहे तेवढ्या साईडला आपल्याला तुरपाई कॅनव्हासला करायची.
परंतु हे पायपिंग बाहेर निघू नये म्हणून त्याच्यासाठी स्टिच मारलेली आहे ही. अशा प्रकारे हा ड्रेसचा फायनल लुक झालेला आहे. ड्रेस त्यांनी ट्रायल केला होता, त्यांना फिटिंग पण पूर्ण बसलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक